या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रामृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मम पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापा। ॐ स्वस्ति प्रजाभ्य ॐ सहनाववतु सहनो भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मां विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। ध्यान श्लोक। ॐ पार्थाय प्रतिबोधितां भगवतां नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिनां मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वामनुसन्दधामि भगवद्गीते भवद्वेषिणीम्। नमोऽस्तु ते व्यासविशालबुद्धे पुल्लारविन्दायतपत्रनेत्र येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयप्रदीपः प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवैत्रेकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदये नमः। सर्वोपनिषदो गावो दुग्धा गोपालनन्दना पार्थो वत्ससुधीर्भोक्ता दुग्धं गीतामृतं महत्। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। भीष्मद्रोणतटा जयद्रथजला गान्धारनीलोपला शल्यग्रावती कृपेण वहनी कर्णेन वेलाकुला। अश्वत्थामा विकर्णघोरमकरा दुर्योधनावर्तिनी सोतीर्णः खलु पाण्डवैरणनदी कैवर्तककेशव। पाराशर्यवचः सरोजममलं गीतार्थगन्धोत्कटं नानाख्यानगकेसरं हरिकथा सम्बोधनाम्बोधितं। लोके सज्जनषट्पदैरहरः पेपीयमानं मुदा भूयाद्भारजपङ्कजं कलिमल प्रध्वांसिनः श्रेयसे। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं। यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतः स्तुन्वन्ति दिव्यैस्तवे वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैः गायन्ति यं सामगाः। ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तन्न विदुःसुरासुरगणाः। देवाय तस्मै नमः देवाय तस्मै नमः देवाय तस्मै नमः। मागच्या वेळी आपण श्लोक नंबर 20 बघितला. त्याच्यामध्ये तत्वात कर्मफलासंगम नित्यतृप्तो निराश्रय असं म्हटलं आहे. कर्मण्यभिप्रवृत्तोपि नैव किंचित करोति सा. म्हणजे ज्याने कर्म आणि फल ज्याची कर्मे फलाविषयी आसक्ती सोडून तो सदा तृप्त आणि आश्रयरहित होऊन जो कर्मामध्ये सर्व प्रकारे प्रवृत्त झाला असला तरी तो वस्तुतः काहीच करत नाही.
याचा अर्थ आपण असा बघितला होता की जे महात्मे लोक असतात, संत महात्मे, ते आपलं कर्म करत असतात आणि लोकांकरता करत असतात, लोक प्रजेकरता करत असतात. त्यांना प्रजेला एक चांगला संदेश द्यायचा असतो, प्रजेला सत्प्रवृत्तीकडे वळवायचं त्यांचं काम असतं किंवा ते करत असतात. त्याच्यामध्ये त्यांना कुठली इच्छा नसते. सर्व काही इच्छा सोडून ते अगदी तन मन धन अर्पून असं करत असतात. आता तुकारामाचं चरित्र तुम्हाला माहिती असेल की ज्याने त्यांचा आनंदवित छळ करण्यात आला तरी ते डगमगले नाहीत. त्यांचे सगळे अभंग विंग सगळे इंद्रायणीत सोडून असे फेकून देण्यात आले तरी त्यांनी काही पर्वा केली नाही. त्यांनी ते सगळं ते आपले अभंग परत सगळे निर्माण केले. तुकारामाची गाथा म्हणतात, खूप प्रसिद्ध आहे. अभंग सर्वांग सुंदर अभंग आहेत. त्याच्यामध्ये फक्त काय आहे, फक्त तत्त्वज्ञान आहे. अगदी साध्या सरळ सोप्या भाषेत छान तत्त्वज्ञान त्यांनी मांडलं. ज्ञानेश्वरही तसेच होऊन गेले, अगदी कमी वयात केवढं मोठं तत्त्वज्ञान, कुठली अपेक्षा. त्यांना संन्यासाची पोरं म्हणून त्यांचं आनंदवित छळ करण्यात आला तरी त्यांनी काय डगमगले नाहीत. आणि त्यांनी अगदी लोक संबोधनाचं काम केलं. असे जे संत महात्मे असतात त्यांना कुठल्याही प्रकारची आसक्ती नसते. कर्माचं त्यांना फलावरती कुठलीही आसक्ती नसते. ते काम जे आपलं करतात, कर्म जे करतात ते कुठल्याही आशेने करत नाहीत. हा त्याच्यामध्ये संदेश होता. आता आपण पुढचा श्लोक बघू. निराशीर यतचित्तात्मा, निराशीर यतचित्तात्मा, त्यक्त सर्व परिग्रह, शारीरं केवलं कर्म, कुर्वं नाप्नोति किल्बिषम्. म्हणजे जो कामना रहित झाला आहे, जोला काही इच्छा उरलेल्या नाहीत, त्याने अंतःकरण शरीर म्हणजे आणि देहेंद्रिय संघात म्हणतात. म्हणजे बॉडी म्हणजे देह, बॉडी माइंड आणि इंटलेक्ट म्हणजे देह बुद्धी आणि मन, ह्याचं जे हे जे एक त्रिकूट असतं ह्याला संघात म्हणतात, देहेंद्रिय संघात. कारण देह एक झालं, देह एक झालं, देहामध्ये मन असतं पण मन एवढं विशाल असतं, एवढं सूक्ष्म आणि स्थूल पण असतं. ते विचार म्हणजे काय, अगदी शेकड्याने विचार येत असतात आणि त्या मनाला व्यसन घालणं हे तर आपलं फार महत्त्वाचं काम असतं. त्यामुळे देह, मन आणि बुद्धी हे जे तीन मोठे तुम्ही अवयव आहेत, सूक्ष्म, स्थूल आणि सूक्ष्म, ह्याला देहेंद्रिय संघात म्हणतात. त्यामुळे हे देहेंद्रिय संघात हे कायम काय करत असतात, आपले कामं करत असतात आणि ही कामं सगळी फलाच्या आशेने करत असतात. त्यामुळे नुसतं परिग्रह म्हणजे साठवी, धनाचा संचय, संपत्तीचा, जड जवाहिराचा संचय, किती संचय केला तरी आपल्याला ते कमीच वाटतो. आणि आपण जर कुठल्याही सणाला आपण जर बघायला गेलं, घर आवरायला घेतलं तर त्याच्यातनं एवढी अडगळ निघते की ती अडगळ आपण साफ करायला जातो, त्याच्यातली फक्त केर कचरा तेवढा बाजूला काढतो, परत ती अडगळ नाही, हे कधीतरी लागेल, ते कधीतरी लागेल, हे ठीक आहे, हे कधीतरी आता एखादा जुना असा कुकर आहे, नाही कधी काय समारंभ असला तर लागेल असं म्हणतो आणि परत ती सगळी अडगळ आपण होती तशी माळ्यावर ठेवतो. बरोबर ना, या प्रत्येकाच्या घरातही घडतो. त्यामुळे हे जे परिग्रह आहे, हा परिग्रह करणं म्हणजे सगळ्या कामना, इच्छा, आता संसारी माणसाच्या आणि काय असणार कामना, हे धन, संपत्ती, जड जवाहीर आणि हे सगळं नको असलेल्या वस्तू गोळा करणे, हे याच्यातच सगळं आयुष्य आपण घालवत असतो. त्यामुळे ईश्वराची भक्ती करायला, ईश्वरामध्ये वेळ घालवायला, ईश्वराची भक्ती करायला किंवा ईश्वराकडे ओढा निर्माण होत नाही. ईश्वराला द्यायला आपल्याला वेळ नसतो, नको ती कामं करायला मात्र आपल्याला वेळ भरपूर असतो. त्यामुळे इथं सांगितलं आहे की पण त्याच्याच बरोबर असंही आहे की हे शरीर जे आहे, हे शरीर, मन आणि बुद्धी ही तुम्ही ईश्वराकरता वापरा, असा त्याच्यात मोठा संदेश आहे. आणि त्यामुळे शरीर सांभाळणं ही गरज आहे. जरी शरीर मध्ये विकार असले तर विकारांना तुम्ही
दूर ढकला ना, विकारांना जवळ येऊ देऊ नका. शरीरामुळे विकार निर्माण होतात सगळं ठीक आहे. शरीरामध्ये जी इंद्रिय आहेत, ज्ञानेंद्रिय आहेत, कर्मेंद्रिय आहेत, हे सगळे याच्यामुळे विकार बळावतात. पण तुम्ही विकारांना जवळ येऊ देऊ नका. आणि पण शरीर पाहिजे. शरीराचा उपयोग कशा करता करायला पाहिजे? ईश्वराला काय म्हणतात ते, ईश्वर अनुभूती करता, ईश्वराच्या भक्ती करता, ईश्वर आपल्याला कसा लाभेल ह्याच्याकरता ते शरीर वापरायला पाहिजे. आणि त्यामुळे शरीराला जे आवश्यक आहे, शरीराला पोषक जे काही आवश्यक आहे ते तेवढं केलंच पाहिजे. शरीर चांगलं ठेवलं पाहिजे, सुदृढ स्थितीमध्ये ठेवलं पाहिजे. म्हणून एक जो शांती मंत्र आहे, भद्रं कर्णेमी शृणुयाम देवाः भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्रा स्थिर अंगीर म्हणजे काय? तुमचं अंग जे आहे, शरीर हे धष्टपुष्ट तुम्ही ठेवलं पाहिजे. कशा करता ठेवलं पाहिजे? तर तुम्हाला हे जे आयुष्य मिळालं हे तुम्ही चांगल्या तऱ्हेने घालवायला पाहिजे. चांगल्या तऱ्हेने घालवायचं म्हणजे तुम्ही चांगलं कर्म केलं पाहिजे. चांगलं कर्म करणार तर तुमचं शरीर चांगलं तुम्हाला साथ द्यायला पाहिजे. आणि हे शरीर चांगल्या रीतीने ते ठेवणं म्हणून युक्त आहार विहार असे म्हटलंय. तुम्ही आहार सुद्धा असा घेतला पाहिजे की जो तुमच्या शरीराला पोषक असेल. युक्त आहार म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त कमीत कमी आहार आणि जास्तीत जास्त जीवनमूल्य ही जर तुम्हाला मिळाली तर तुमचं शरीर तुम्हाला चांगलं साथ देईल. आणि हे शरीर आवश्यक आहे हे या श्लोकामध्ये सांगितलंय. निराशीरित चित्तात्मा. निराशी म्हणजे निराशी नव्हे. निराशी म्हणजे सगळ्या आशा सोडून तुम्ही, ज्या आशा म्हणजे वासना सोडून तुम्ही देवकार्याला लाभा किंवा ईश्वराचं भान ठेवा असं या श्लोकामध्ये सांगितलंय. त्यक्त सर्व परिग्रह. सगळं जे मिळेल ते त्याची साठवण करू नका. म्हणून शंकराचार्यांनी एक भजगोविंदम आहे त्याच्यामध्ये पण सांगितलं आहे की सुरमंदिर तरुमल निवास चय्या भूतल मजिनम वास सर्व परिग्रह भोगत्याग कस्य सुखंतेन करोति विराग. तुम्ही जर हे सगळ्या आशा आकांक्षाच्या मागे लागला तर तुम्हाला सुख लाभून तुम्हाला आनंद मिळणार कसं? तुम्हाला सुख मिळणार कसं? कारण एक सुखाचं जे एक डेफिनेशन आहे, सुखाची जी व्याख्या आहे ती सुखाची व्याख्या तुम्हाला एखादं काय तुम्हाला जे तुम्ही मनात आणलं ते मिळालं म्हणजे ती सुख मिळालं असं नाही. त्याच्यामधनं आधी कितीशाच नवीन इच्छा निर्माण होतात आणि त्या इच्छा कधी न संपणाऱ्या असतात. त्यामुळे तुम्ही मिनिमम तुमच्या ज्या काही तुमच्या इच्छा आहेत त्या परिपूर्ण करण्याकडे तुम्ही लक्ष द्यायला पाहिजे. नको त्याचा साठा करून उगीच हे पाहिजे ते पाहिजे असं करण्यात त्याला काय अर्थ नसतो. जीवन आपलं चांगलं कसं जाईल, ईश्वराचा आपल्याला जास्तीत जास्त अनुग्रह कसा मिळेल याकडे लक्ष द्यायला पाहिजे. त्यामुळे निराशीरित चित्तात्मा त्यक्त सर्व परिग्रह आणि शारीरम केवलम कर्म. शरीरापुरतं जेवढं पाहिजे आवश्यक तेवढंच कर्म करा. शरीराकडे दुर्लक्ष करू नका. शरीर पाहिजेच. शरीरापुरतं जेवढं पाहिजे तेवढं कर्म करा. करून नाप्नोती किल्बिषम. पुढे जाऊया. यद्रच्छा लाभ संतुष्टो द्वंद्वातीतो विमत्सरः समसिद्धाव सिद्धाव च कृत्वापि न निबध्यते. यद्रच्छा लाभ संतुष्टो. संतुष्ट राहणारा म्हणजे द्वंद्वांच्या पलीकडे गेलेला, कोणताचाही मत्सर न करणारा, सिद्धी आणि असिद्धी या लाभ आणि यात एकसारखाच राहणारा, कर्म करूनही बद्ध होत नाही. हे आपण आधी पण बघितलं होतं अध्याय 2 मध्ये. सुखदुःखे समे कृत्वा लाभालाभो जया जयो ततो युद्धाय युजस्व योग कर्मसु कौशलम असा एक श्लोक आपण बघितला होता. त्याचाच ही थोडंसं पुढची आवृत्ती आहे. यद्रच्छा लाभ संतुष्टो द्वंद्वातीतो विमत्सरा. म्हणजे जे मिळेल ते त्यात संतुष्ट राहिलं पाहिजे. म्हणजे मिळेल ते म्हणजे असं की तुम्ही जे काय कर्म करता त्याच्यातनं तुम्ही योग्य वाजवी तुम्हाला जे तुमची अपेक्षा आहेत वाजवी जेवढा पाहिजे तेवढंच मला मिळालंच पाहिजे. पण असं नाही की तुम्ही थोडंसं काम, आता आपल्याकडे तेच चालू आहे, थोडंसं काम थोडं आणि
पैसा जास्ती पाहिजे, काम एकदम कमी पाहिजे, पैसा भरपूर पाहिजे, हे म्हणजे विषम झालं. जेवढं तुमचं काम, जेवढं तुमचं श्रम आणि जेवढं तुम्हाला तुमच्या कुवतीनुसार जेवढं तुम्हाला मिळालं पाहिजे त्याच्यात तुम्ही ते तुम्हाला मिळालं पाहिजे आणि त्यात संतुष्टी पाहिजे. नुसतं मिळालं म्हणून नाही, ते मिळाल्यानंतर नाही तर मग त्याच्यात जर हाव धरली तर ते सगळं मिळाल्याचं जे काय एक सुख मिळतं ते निघून जातं, ते आनंद राहत नाही. त्यामुळे यद्रच्छा लाभ संतुष्ट, जे तुम्हाला तुमच्या कर्माने जे काय मिळतं, तुमच्या बुद्धीनुसार तुम्हाला जे काय मिळतं त्याच्यात तुम्हाला संतुष्टी मिळायला पाहिजे, तुमच्यात आनंद त्याच्यात मिळाला पाहिजे. म्हणजे तुम्हाला नवीन नवीन काम करण्यात मजा येईल आणि नवीन नवीन काम करण्यात एक उत्साह निर्माण होईल, असं याच्यात सांगितलंय. द्वंद्वातीतो, द्वंद्वाच्या पलीकडे जायला पाहिजे, थोडीशी सहनशक्ती पाहिजे. मला आता असं आपण पाहण्यात आपल्याला येतं की खूप थंडी कोणाला सहन होत नाही, खूप उष्णता सहन होत नाही, पण हे ऋतुमानाप्रमाणे येतच. ऋतुमानाप्रमाणे थंडी उष्णता हे सहन करायला शिकलं पाहिजे. आणि त्याच्यात आपली जे काही कामं आहेत, आपली जी कर्म आहेत, आता खूप थंडी पडली की नुसतं झोपूनच राहायचं, 10-11 वाजले तरी उठायचं नाही, हे असं जर कोणी करायला लागला तर ते धर्माच्या विरुद्ध आहे किंवा आपल्या जे कर्तव्य कर्म आहेत त्याच्या विरुद्ध आहे. असं नाही की ऋतू येणारच, ऋतू येणार ऋतू जाणार, थंडी उष्णता येणार, लाभ हानी होणार, लाभ झाला की एकदम आनंद होऊन जायचं आणि नुकसान झालं की अरे माझ्या नशिबातच नाही. अरे लाभ हानी हे जीवनाचं एक तत्व आहे, जिथं लाभ आहे तिथं हानी होणारच. थोडीशी हानी सहन करायला शिकलं पाहिजे. लाभ झाला तर एकदम त्याच्या अतिउत्साही होऊ नये. एखादा समजा तुम्हाला चांगलं मोबदला मिळाला किंवा चांगलं तुम्हाला यश मिळालं तर एकदम उचंबळून जाता म्हणे, ते देवाने दिलं, देवाचा प्रसाद, ईश्वराने तो प्रसाद दिला, ही भावना ठेवून आपण पुढचा क्रम आखला पाहिजे आणि त्यानुसार काम चांगल्या रीतीने करायला पाहिजे. द्वंद्वांच्या पार जायला शिकलं पाहिजे. आता द्वंद्व कुठली? रागद्वेष, राग किंवा तुम्ही दुसरा आनंद म्हणा, सुख दुःख, आनंद आणि शोक, शोक आणि आनंद. त्यामुळे हे सगळं आपण सहन करायला शिकलं पाहिजे. तितिक्षा म्हटलं त्याला. तितिक्षा जे आहे, तितिक्षा हे शंकराचार्याने जे तुमच्याकडे ज्या क्वालिटीज तुमच्याकडे पाहिजेत, षट संपत्ती, त्याच्यामध्ये तितिक्षा पण येते. त्यामुळे हे सहन करण्याची शक्ती ती आपल्या हिंदू धर्मामध्ये खूपच आहे, नको तेवढी आहे, पण आपण जिथं पाहिजे तिथं वापरत नाही, हे सत्य आहे. जिथं पाहिजे तिथं आपल्याला जे वापरायला पाहिजे तिकडं आपण वापरत नाही. एखादं म्हणजे आपण बघतो, नित्याच्या व्यवहारात पण बघतो की हानी झाली तर अरे माझ्या नशिबातच नाही, मला ते एवढं नुकसान झालं, हे झालं एकदम. आता एखादा शेतकरी असेल, आता शेतकऱ्याचं नुकसान होतं, त्याला खूप त्रास होतो. हे शक्य म्हणजे बहुतेक बऱ्याच दरवर्षी आपण बघतो अति पाऊस होतो किंवा दुष्काळ तरी पडतो. पण एखादा वर्ष असं येतं की चांगला पाऊस होतो, तेव्हा जास्ती चांगलं पीक चांगलं येतं, पैसे पण चांगले मिळतात, तेव्हा तो उरवून जातो एकदम. दुसऱ्या वर्षी समजा एकदम अवर्षण आलं, म्हणजे दुष्काळ पडला आणि समजा अपेक्षेप्रमाणे पीक आलं नाही, तो काय म्हणतो, बडबडायला लागतो की ते काय याच्यात काय शेतीमध्ये काय अर्थ नाही, कुठंतरी शहरामध्ये गेलेलं बरं. असं नाही आहे, शहरात म्हणजे काय सोनं लागलेलं नाही, असं आपण बघतो, म्हणजे व्यवहारामध्ये असं बघतो. त्यामुळे असं सगळं द्वंद्व सहन करायला शिकली पाहिजेत आणि द्वंद्व जर सहन केली तर यश हे मिळतं आणि यश मिळालं म्हणून ते अतिउत्साह नको नाही. यश आपण कायम झाकून ठेवायला पाहिजे, त्याचा उपयोग भविष्याकरता केला पाहिजे. आणि नुकसान झाले तरी त्याचा एकदम खचून जातात म्हणे. काही लोक तर असे म्हणतात की आता मारवाडी लोक ते धंदा केल्यानंतर एक दोनदा तरी दिवाळा काढतातच, पण ते म्हणतात दिवाळी म्हणजे आपली दिवाळी म्हणतात ते. त्याच्या पुढच्या वर्षी ते दिवाळी साजरी करतात, चांगल्यापैकी प्रॉफिट मिळवतात. हे आपल्या मराठी माणसामध्ये नाही आहे. मराठी माणूस आधी धंद्यामध्ये फार कमी आहे आणि त्यामुळे तो एकदम खचून जातो, नुकसान झालं की खचून जातो. असं खचून जाऊन उपयोग नाही, हे त्याच्यामध्ये संदेश दिलेला आहे. यद्रच्छा लाभ संतुष्ट, द्वंद्वातीतो मी मत, द्वंद्वाच्या पुढे जा, द्वंद्वाच्या अतीत व्हा, द्वंद्वातीतो विमत्सरा. विमत्सरा म्हणजे फार त्याच्याकडे लक्ष देऊ नका. समसिद्धाव सिद्धवच कृत्वापि न निबद्धते. त्यामुळे यश अपयश लाभ हानी या एकसारखा याच्यामध्ये समत्व, याच्यामध्ये समभाव राखणारा माणूसच
या जीवनामध्ये तरुण जातो आणि तो चांगल्या प्रकारे आपलं कर्म करतो. गतसंगस्य मुक्तस्य संगस्य मुक्तस्य ज्ञानावस्थित चेतसाः चेतसाः यज्ञाद्याचरतः कर्म ज्ञात्याचरता कर्म समग्रं प्रविलीयते. समग्रं प्रविलीयते. ज्याची आसक्ती निघून गेली आहे तो बंधनामधून मुक्त झाला आहे, त्याचे चित्त निरंतर ज्ञानाचं अवस्थित आहे, अशा केवळ यज्ञासाठी म्हणजे परमेश्वरासाठी कर्म करणाऱ्या मनुष्याचे समग्र कर्म पूर्णपणे विलीन होते, म्हणजे अकर्मभावात प्रगतो. म्हणजे हे आपण आधी पण बघितले आहे की यज्ञो वै विष्णू, यज्ञ म्हणजेच विष्णू ईश्वर. यज्ञभाव जिथं, यज्ञ म्हणजे काय? यज्ञ म्हणजे समर्पण वृत्ती, यज्ञ म्हणजे त्यागवृत्ती आणि त्याच्यामध्ये ईश्वर भाव असतोच असतो. त्यामुळे यज्ञ म्हणजे काय? यज्ञालाच विष्णू म्हटलं आहे. जिथं ईश्वर भाव असतो तिथं त्यालाच यज्ञ म्हटलं. आणि त्यामुळे गतसंगस्य मुक्तस्य, ज्याची ज्ञान जो ज्ञानाची ज्याने परमोच्च अवस्था गाठली आहे तो कर्म एवढ्या सफाईपणे करतो की तो त्या कर्म बंधनामध्ये अडकत नाही. त्याला ज्ञान ज्याचं अगदी पूर्णपणे जो ज्ञानी आहे, पूर्ण ज्ञानी आहे, तो त्याला कर्मबंधनामध्ये तो अडकत नाही. कर्मबंधनामध्ये माणूस कधी अडकतो? जेव्हा तुम्ही तुमच्या अपेक्षा असतात, जेव्हा तुम्ही एवढं कर्म केलं की मला एवढं मिळालं पाहिजे, ते काही पैसा मिळो किंवा आणि काय मिळो, पण जेव्हा तुमच्या त्या कर्माबद्दल अपेक्षा असतात, कर्माबद्दल आसक्ती असते, कर्माबद्दल एक तुम्हाला एक काय म्हणतात ते एक बांधिलकी असते. बांधिलकी म्हणजे तशी बांधिलकी नव्हे, म्हणजे तुम्ही ते एवढं कर्म, मी एवढं काम केलं मला एवढं मिळालंच पाहिजे, अशी जेव्हा भावना असते, म्हणजे काय म्हणतात ते गाठजोड, एवढं मी केलं तर एवढं मिळालंच पाहिजे, असं जेव्हा तुम्ही परस्पर विचार करता तेव्हा मग ईश्वर भाव त्याच्यात राहत नाही. ईश्वरापासून तुम्ही दूर जाता आणि कर्मबंधनामध्ये अडकता. त्यामुळे कर्मबंधनात जर अडकायचं नसेल तर पूर्ण ज्ञानी व्हायला पाहिजे. आणि पूर्ण ज्ञानी तुम्ही जेव्हा होता, जेव्हा तुम्ही कर्म तुम्ही अशा तऱ्हेने करता की त्याच्यात तुम्हाला आसक्ती राहत नाही. याचा अर्थ असा नव्हे, मी परत परत सांगतोय आणि हे बरेचदा सांगितलंय, याचा अर्थ असा नव्हे की तुम्ही अगदी सगळी कामं फुकट करावी. तुम्ही वाजवी तुमचा जो काय मोबदला असेल तो घ्या, पण एक थोडे श्रम आणि भरपूर मोबदला हे म्हणजे न पटणार आहे. आणि तिथं मग कर्मबंधन येतं, त्याच्यात तुम्ही मग आयुष्य अडकता, कुठं तरी गोत्यात पण येता. समजा एखाद्याचे तुम्ही पैसे घेतले आणि जर तुम्ही त्याचं काम केलं किंवा टाळटाळ केली, किंवा एखाद्याचं काम केलं, पैसे भरपूर घेतले, तिथं काही एक पैसा तर द्यायला नको, पण काही असे भ्रष्ट अधिकारी असतात, ते म्हणतात एवढे पैसे घेऊन ये तर तुझं काम होईल. त्यामुळे ते घेणं हे अधर्म झालं. त्याच्यामध्ये मग कर्मबंध, त्याला तो पैसा लाभतच नाही, शक्यच नाही लाभणं. त्याला वाटतं की आज मला भरपूर पैसे मिळाले, पण ते तो कुठंतरी कॅझिनोमध्ये जातो किंवा कुठं जुगार खेळतो किंवा आणि काय घरात कोणतरी आजारी पडतो आणि ते पैसा टिकतच नाही. तो ते मी अशी बरीच उदाहरणं बघितलेत. आपल्याला वाटतं की तो केवढा श्रीमंत, केवढा भरपूर पैसे कमावले, पण ते क्षणिक असतं, ते क्षणिक सुख असतं. त्यामुळे त्याला जे धर्मामध्ये जे सांगितलेलं आहे की तुम्ही अधर्म करू नका, आणि अधर्माने जे कर्म करतात त्याच्यामध्ये बंधन येतं आणि त्यामध्ये ते ईश्वर भाव नसतो आणि ईश्वरापासून तुम्ही दूर जाता. आणि म्हणून येथे आज श्लोकामध्ये असं सांगितलं, यज्ञाद्याचरतं कर्म, तुम्ही यज्ञ भावनेने जर कर्म केलं, यज्ञ भावना म्हणजे समर्पण वृत्तीनं, त्यागवृत्तीनं जर कर्म केलं तर तुम्ही ईश्वराला जाऊन मिळता. ईश्वराला तुम्ही अगदी ईश्वराचे भक्त होता, ईश्वराला तुम्ही ईश्वरापर्ण होता. ईश्वर मतपरा म्हटलंय, म्हणजे ईश्वराला जाऊन तुम्ही मिळता आणि तुम्हाला चांगली परमगती पण मिळते. आणि ईश्वराला जाऊन भेटणं, आपण जेव्हा आपण ईश्वरापर्ण बुद्धीनं काम करतो, कर्म करतो, तेव्हा ते महत्वाचं आहे. आणि बरं तुम्ही ऐकला पण असेल, सगळं भोजनापूर्वी हा मंत्र ॲक्च्युली मंत्र आहे, ऋग्वेदात पण आलेला आहे आणि तो भोजनापूर्वी म्हटला जातो. समर्थ रामदासांचं पण एक आहे, काय म्हणतो कुठला रे तो,
अन्नपूर्ण हे अन्नब्रह्म, सुरुवातीचे ओळख आहे. तर हे हा श्लोक जो आहे, ब्रह्मार्पणम ब्रह्म हविही म्हणा, ब्रह्मार्पणं ब्रह्म हवी ब्रह्माग्नो ब्रह्मणाहुतम ब्रह्माग्नो ब्रह्मणा ब्रह्मेव तेन गत्यं गंतव्यम ब्रह्मेव तेन गंतव्यं ब्रह्म कर्म समाधिना. ब्रह्म कर्म समाधिना. इथं आत्म्याचं एक ब्रह्मत्व सांगितलेलं आहे. म्हणजे तुम्ही ब्रह्मबुद्धी, ते कर्मात तुम्ही जेव्हा ब्रह्मबुद्धी आणता तेव्हा तुम्ही ते सगळं ब्रह्मच होऊन जातं, ब्रह्ममय होऊन जातं, ब्रह्मात्मबुद्धी. आता हे ब्रह्मात्मबुद्धी कशी, तर तुम्ही एका यज्ञाचं उदाहरण घ्या. आता आपण सृष्टीचं उदाहरण घेतलं, सृष्टीचक्राचं उदाहरण घेतलं, तो पण यज्ञच आहे. तुम्ही जर बारीक बघाल तर समुद्राचं पाणी तापतं, ते वरती जातं, त्याच्यात ते बऱ्याच उंचीवर गेल्यानंतर ते ढग एकमेकाला आपटतात, घर्षण होतं आणि मग गडगडाट होऊन पाऊस पडायला लागतो. तर पण सृष्टीचा तो यज्ञच आहे. तसं तुम्ही हे जर बघितलं, हे जर कर्म तुम्ही जर घ्याल, आता आपण चांगलं समजण्याकरता यज्ञ घेऊया. एखादा यज्ञ सुरू आहे, तर यज्ञामध्ये काय असतं, यज्ञामध्ये एक आपण त्याला काय म्हणतो, हे हवी अर्पण करतो बघा, त्याला काय म्हणतात, हवी, त्याला काहीतरी त्या पात्राला काहीतरी म्हणतात. ते यज्ञ जे हवी अर्पण करतात, आपण चमचा म्हणू, मोठा चमचा म्हणू, तर मोठा चमचा असतो, त्याच्यामध्ये हवी असतं. हवी म्हणजे तूप असतं किंवा काहीतरी धान्य असतं किंवा आणि काय असतं, चरू केलेला असतो. काही ठिकाणी चरू घालतात, चरू म्हणजे उकडलेला भात, बरोबर ना, चरू घालतात. तर काही ठिकाणी म्हणजे काही यज्ञामध्ये तूप घालतात किंवा दूध घालतात किंवा आणि काय घालतात, तुमचं सुगंधी द्रव्य घालतात किंवा असं बरंच का समिधा घालतात. त्यामुळे हे यज्ञात जे अर्पण केलं असतं त्या समिधा म्हणा किंवा हवी म्हणा, आधी पहिला चमचा करणारा जो असतो, तो जो यज्ञ करणार यजमान झाला, चमचा, नंतर हवी आणि समिधा, यज्ञचे मंत्र म्हणणारा जो ब्राह्मण असतो, ब्राह्मण, आणि अजून काय, ब्रह्मा आणि अग्नी. हे सगळं आपल्याला वेगवेगळं वाटतं, बरोबर. हे वेगवेगळं जरी वाटलं तरी जर तुम्ही सगळं ते कर्म बघितलं तर हे सगळे ब्रह्माचंच एक एक भाग आहेत. तुम्ही जर बारीक विचार केला तर समिधा काय, ते यज्ञात आपण घालतो, यज्ञात ते भस्म झालं. म्हणजे ते जेव्हा आपण सगळ्याचा समष्टीचा विचार करतो, सगळं एक कर्म काय, यज्ञ असं एक कर्म आहे. तर यज्ञाचा जेव्हा आपण सगळा काय म्हणतात त्याला, सगळा सारासार विचार करतो, तेव्हा तो यज्ञामध्ये जे काय लागतं ते सगळं त्या यज्ञाचाच भाग असतो. आणि जर तुम्ही यज्ञाला ब्रह्म म्हटलं तर तो ब्रह्माचा भाग झाला. म्हणून हे जे ब्रह्मार्पण म्हटलंय, हे जे त्याला तिथं ब्रह्मैक्य म्हटलंय, कारण हे सगळं ब्रह्माचं भाग आहेत. मी तुम्हाला दुसरं उदाहरण देतो, यज्ञाचं उदाहरण दिलं. दुसरं उदाहरण देतो. दुसरं उदाहरण असं आहे, आता आपण सोनं घ्यायला जातो, प्युअर सोनं किंवा बिस्किट कोण घेतं का, फार कमी घेतात. बिस्किट घेणारे फार कमी असतात. बिस्किट म्हणजे खायची बिस्किट म्हणत नाही मी, सोन्याचे बिस्किट असतात. पण सोन्याचे बिस्किट घेणारे फार कमी असतात. अगदी मला वाटतं 100तनं एखादा जाऊन बिस्किट घेत असेल, ज्याला ते पैसे म्हणजे सोन्याच्या रूपात पैसे ठेवायचे असतात, तो जाऊन बिस्किट घेतो. पण आपण काय करतो, कुठल्या पुन्हा गाडगीमध्ये गेल्यानंतर आपण वेगवेगळ्या तऱ्हेचे दागिने बघतो. वेगवेगळ्या तऱ्हेचे दागिने तुम्ही बघता, कुठले काय ते मंगळसूत्र बघता, कुठलं नेकलेस बघता, कुठलं कानातले हार, कानातले काय ते इयरिंग बघता, आणि काय अंगठ्या बघता. सगळ्यामध्ये काय असतं कॉमन, सगळ्यामध्ये कॉमन काय असतं, सोनं असतं. आणि जर ते सगळे तुम्ही ते दागिने जर तुम्ही एकीकडे केलात तर तुम्हाला त्याच्यातनं मिळणार काय, सोनं. त्यामुळे सोनं हे सत्य आहे, दागिन्याला अस्तित्व नाही. दागिने तुम्ही जर थोडं घेऊन गेला तर दागिना म्हणे कोण घेणार नाही, त्याच्यात सोनं किती आहे ते बघितलं जातं. त्यामुळे सोनं हे सत्य आहे, दागिने सत्य नाही. मी म्हणतो पटतं का बघा, दागिन्याला काय अस्तित्व नाही.
दागिन्याला अस्तित्व आहे सोन्यामुळे. कुठलंही घ्या तुम्ही, कुठलंही प्लॅटिनम घ्या किंवा आणि हिरे घ्या. हिऱ्याला हिऱ्याचा जो त्याचा जो काय म्हणतात त्याला, ते मोजतात त्याला काय म्हणतात, कॅरेट. ते कॅरेट जे असतं त्याला व्हॅल्यू असतं. किती कॅरेटचा तो हिरा आहे, तो हिरा 100 कॅरेटचा असेल तर त्याप्रमाणे त्याला व्हॅल्यू आहे. तो जर त्याला कॅरेट, त्याचं 1 कॅरेट आहे, दिसायला एकदम खूप छान दिसतो, दिसायला म्हणजे असा भव्य दिसतो की ह्याची किंमत म्हणजे कोट्यानी असणार. पण त्याचा जर कॅरेट एकदम 1 किंवा 2 असेल तर त्याची किंमत एकदम नको म्हणता करतो, त्याच्यापेक्षा त्याला काय व्हॅल्यू नाही. म्हणजे अस्तित्व कशाला आहे, जे खरं ओरिजिनल जे आहे, जे मूळ स्वरूपात आहे त्याला अस्तित्व आहे, त्याला व्हॅल्यू आहे, ते सत्य आहे. जे त्याच्यापासून निर्माण होतं त्याला अस्तित्व नाही, कारण त्याला मूल नाही, कारण त्याला अस्तित्व नाही. आता समज लाटा, समुद्राच्या लाटा घ्या, लाटा येतात, लाटा जातात. लाटा परत कशात येतात, परत समुद्रातच विरघळतात. लाटेला अस्तित्व आहे का? नाही, लाटेला अस्तित्व नाही, समुद्राला अस्तित्व आहे. कारण ती लाट जरी आली तरी परत ती समुद्रात विरघळते, परत त्याचा समुद्रच होतो. त्यामुळे समुद्रात विरघळणारी लाटेला अस्तित्व नाही. तसंच मातीचे भांडी घ्या तुम्ही, मातीचं भांडी आणलं, ते असं टाकलं, फुटलं, त्याची व्हॅल्यू कुठे गेली? त्याला व्हॅल्यू काय? तुम्ही बरं 100 रुपये देऊन ते आणला, माठ आणला आणि चुकून तुमच्या हातानं सुटला आणि फुटला, पटकन फुटला, काय त्याला व्हॅल्यू काय? काय नाही, गेली, व्हॅल्यू 0 झाली. पण तिथं जी माती आहे, ज्या मातीपासून तो माठ निर्माण झाला, त्या मातीला अस्तित्व आहे. ती माती तुम्ही त्या मातीत विरघळली, परत दुसरा माठ करू शकता. त्यामुळे अस्तित्व कशाला आहे? मातीला आहे. तर ही मी 2-3 उदाहरणं दिली. हे यज्ञाचं उदाहरण पण तसंच आहे. यज्ञामध्ये जे आपण वापरतो त्याला वेगळं अस्तित्व नाही. खरं अस्तित्व कशाला आहे? ब्रह्माला आहे. तो यज्ञ म्हणजेच ब्रह्म आहे. आणि त्या ब्रह्माला जे ब्रह्मैक्य म्हणतात, ते ब्रह्मैक्य जेव्हा साधलं जातं तोच सिद्धांत याच्यामध्ये सांगितला आहे. तुमची जर ब्रह्मदृष्टी असेल, तुमची जर ज्ञानाची दृष्टी चांगली असेल, म्हणजे याच्याकरता चक्षु जर तुमचे ज्ञानचक्षु असतील, त्या ज्ञानचक्षु हा शब्द वापरलेला आहे. तुमचे चक्षु नाही, जर मला जर नुसतं बघून ज्ञान होत असेल तर तुम्हाला तिथं ते वेगळं काय दिसणारच नाही. तुम्ही म्हणणार हे सगळं यज्ञ, आणि हे यज्ञ म्हणजेच ब्रह्म. संबंध यज्ञ चालला आहे तेच म्हणजे ब्रह्म. हे बाकीच्या सगळ्या उदाहरणावरनं मला वाटतं तुम्हाला पटलं असेल असं मी गृहीत धरतो. तर हे आता इथं जे लिहिलं आहे ते मी सांगितलं तेच लिहिलं आहे. जे कारण अर्पण, ज्याच्यामध्ये आपण आहुती देतो, ब्रह्म आहे. हवी सुद्धा ब्रह्म आहे. तूप इत्यादी पदार्थ जे वापरले जातात ते पण ब्रह्मरूप. ब्रह्माकडनं यजमान ब्रह्म आहे. मग ब्रह्मार्पण करतो असं म्हटलं आहे. ब्रह्मार्पण काय करतो? हवी करतो किंवा समेधा करतो. आणि यज्ञ जो अग्नी आहे तो ब्रह्मच आहे. त्यामुळे ब्रह्माला ब्रह्माकरता अर्पण करतो. यजमान ब्रह्म आहे, तो ब्रह्म जे समेधा, तो ब्रह्मार्पण म्हणजे ब्रह्माला अर्पण करतो. ब्रह्माला अर्पण करतो असंच त्याचा अर्थ झाला. त्यामुळे हे शेवटी सगळं काय आहे? ब्रह्म आहे. त्यामुळे हे कळणं थोडंसं कठीण आहे, पण बघा मी बऱ्याच उदाहरणं दिली. लाटेचं उदाहरण दिलं, सोन्याचं उदाहरण दिलं, असे मातीचं उदाहरण दिलं. सगळ्याचा अर्थ तोच आहे की जे मूळ आहे त्या मुळाला अस्तित्व आहे, आणि मूळ जे आहे ते आत्मा आहे, आणि हे आत्मा म्हणजेच ब्रह्म आहे. आणि हे ब्रह्म तुम्ही त्याला काही कुठल्या नावाने हाक मारा, कुठल्या नावाने संबोधा, त्याला वेगळं अस्तित्व नाही. शेवटी काय आहे? हे सगळं ब्रह्म आहे, आत्मा आहे, आणि आत्मा हेच ब्रह्म आहे. त्यामुळे हे ब्रह्मार्पण आपण जेव्हा म्हणतो तेव्हा हे सगळं हे ब्रह्म आत्मरूप आहे, ब्रह्मरूप आहे असं इथं सांगितलं आहे. आता आपण जो जेवताना ते श्लोक म्हणतो काय ना, वदनी कवल घेता नाम घ्या सही हरी, सहज आव्हान होते नाम घेता पुकाचे, जीवनकारी जीवित्वा, अन्न हे पूर्ण ब्रह्म. त्यामुळे तुम्ही जेवणारा ब्रह्म, जो आपण खातो ते ब्रह्म, आणि जठराग्नी तो ब्रह्मच. त्यामुळे ब्रह्माला ब्रह्म अर्पण करतो. बघा मी काय म्हणतो ते पटतंय ना. त्यामुळे हे सगळं ब्रह्ममय आहे. आणि हे जेव्हा तुम्ही पूर्ण ज्ञानाची स्थिती होते तेव्हा हे सगळं एकदम थोडं कळायला लागतं.
मला आलेली नाही, पण मी वाचून मला जे काय ग्रहण झालं आहे त्याच्यावरून मी सांगतोय. मेघाभंग म्हणायचं का? कुठला म्हणणार? हा मधुराष्टकम. हा म्हण. ॐ अधरं मधुरं वदनं मधुरं अधरं मधुरं वदनं मधुरं नयनं मधुरं हसितं मधुरं नयनं मधुरं हसितं मधुरं हृदयं मधुरं गमनं मधुरं हृदयं मधुरं गमनं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरं मधुराधिपते रखिलं मधुरं वचनं मधुरं चरितं मधुरं वचनं मधुरं चरितं मधुरं वसनं मधुरं वलितं मधुरं वसनं मधुरं वलितं मधुरं चलितं मधुरं भ्रमितं मधुरं चलितं मधुरं भ्रमितं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरं वेणुर्मधुरो रेणुर्मधुरा वेणुर्मधुरो रेणुर्मधुरा पाणिर्मधुरा पादौ मधुरौ पाणिर्मधुरा पादो मधुरो नृत्यं मधुरं सख्यं मधुरं नृत्यं मधुरं सख्यं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरं मधुराधिपते रखिलं मधुरं गीतं मधुरं पीतं मधुरं गीतं मधुरं पीतं मधुरं भुक्तं मधुरं सुप्तं मधुरं भुक्तं मधुरं सुप्तं मधुरं रूपं मधुरं तिलकं मधुरं रूपं मधुरं तिलकं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरं मधुराधिपते रखिलं मधुरं कर्णं मधुरं तरणं मधुरं कर्णं मधुरं तरणं मधुरं हरणं मधुरं रमणं मधुरं हरणं मधुरं रमणं मधुरं वमितं मधुरं शमितं मधुरं वमितं मधुरं शमितं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरं मधुराधिपते रखिलं मधुरं गुञ्जा मधुरा माला मधुरा गुञ्जा मधुरा माला मधुरा यमुना मधुरा वीची मधुरा यमुना मधुरा वीची मधुरा सलिलं मधुरं कमलं मधुरं सलिलं मधुरं कमलं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरं मधुराधिपते रखिलं मधुरं गोपी मधुरा लीला मधुरा गोपी मधुरा लीला मधुरा युक्तं मधुरं मुक्तं मधुरं युक्तं मधुरं मुक्तं मधुरं दृष्टं मधुरं सृष्टं मधुरं दृष्टं मधुरं शिष्टं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरं मधुराधिपते रखिलं मधुरं गोपा मधुरा गाओ मधुरा गोपा मधुरा गावो मधुरा यष्टिर्मधुरा सृष्टिर्मधुरा यष्टिर्मधुरा
सृष्टिर्मधुरा फलितं मधुरं फलितं मधुरं दलितं मधुरं फलितं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरं मधुराधिपते रखिलं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरं मधुराधिपते रखिलं मधुरम् हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे दैवमेवापरे यज्ञं दैवमेवापरे यज्ञं योगिनः पर्युपासते योगिनं पर्युपासते ब्रह्माज्ञावपरे यज्ञं ब्रह्माज्ञापर यज्ञेन नैवोपजुह्यति यज्ञेनैवोपजौति दुसरे काही योगी म्हणजे कर्माधिकारी देव यज्ञाचेच म्हणजे देव पूजनरूप यज्ञाचेच अनुष्ठान करतात आणि दुसरे काही ज्ञाननिष्ठ योगी ब्रह्मरूप अग्नीत ब्रह्मात्मैक्य दर्शनरूप यज्ञाने जीवात्मारूप यज्ञाला होमतात. इथं जे हा जो दैव यज्ञ सांगितला आहे दैवमे वापरे यज्ञ म्हणजे देवाची अनुष्ठानाकरता वेगवेगळे यज्ञ सांगितले आहेत आणि इथं ते देवयज्ञ सांगितलं आहे ते म्हणजे एक म्हणजे अग्निहोत्र दुसरे असे बरेच यज्ञ आहेत गणपती होम आपण म्हणतो किंवा नवचंडी किंवा असे जे बरेच यज्ञ सांगितले आहेत त्याच्यापासनं योगी जे कोणी हे यज्ञ करतात ते त्यांना कर्मबंधन लागत नाही कारण ते ईश्वर भावनेने हे जे यज्ञ करतात आणि त्यामुळे ते देवाला जाऊन मिळतात ईश्वराला जाऊन मिळतात. त्यामुळे खरं म्हणजे अग्निहोत्र मी कुठंतरी वाचलं आहे एक्झॅक्टली मला तर आठवत नाही कुठं मी वाचलं पण अग्निहोत्र जे करतात त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं कामना इच्छा असता कामा नये आणि जर ते अग्निहोत्र सगळ्या व्यवस्थित जे धर्मात सांगितलं आहे त्याप्रमाणे जर ते आचरलं आणि केलं तर स्वर्गप्राप्ती होते असं सांगितलेलं आहे आणि स्वर्गप्राप्ती होते किंवा चांगलं त्याचं अनुष्ठान असेल चांगली त्याची ज्ञान पण त्यांनी संपादन केलं असेल ईश्वर अनुभूती त्याला झालेली असेल तर तो त्या परमगती पण मिळते त्याला जन्ममृत्यूपासून तो मोकळा होतो जन्ममृत्यू त्याला त्या बंधनात तो अडकत नाही असं सांगितलेलं आहे. पण काही जे इथं यज्ञ करतात हे यज्ञ काही फलाच्या आशेने करतात त्यामुळे तिथं बंधन येतं कारण तुम्ही जर फलाच्या आशेने यज्ञ केला तर तो कुठलाही असेल काही असे यज्ञ आहेत की तिथं फलाची इच्छा धरून केले जातात तिथं हे सगळं कर्मबंधनात ते अडकतात कारण असं आहे की जे कर्म तुम्ही ज्याच्यामध्ये तुमची आसक्ती असते त्या आसक्ती असून ठेवून जर तुम्ही ते कर्म केलं तर ते निरपेक्ष कर्म होत नाही ते निष्काम कर्म होत नाही आणि त्यामुळे तुम्ही ते ईश्वरापासून ईश्वराची अनुभूती तिथं होत नाही. ते ईश्वर तुम्ही जे मागितलं ते तुम्हाला देतो किंवा तुमच्या जर प्रारब्धात ते नसेल तर तुम्हाला मिळत नाही पण तुम्हाला ते डेफिनेटली त्याचा फायदा होतो नाही असं नाही. तुम्ही जे मागता ते तुम्हाला थोड्या पण अल्प प्रमाणात मिळतं किंवा जे मागतं ते कम्प्लीट मिळतं पण त्याच्यामध्ये बंधन पण येतं. त्यामुळे आपण जेव्हा आपण यज्ञ करतो तेव्हा ते तिथं काही इच्छा ठेवून मुळातच यज्ञाचा जो अर्थ आहे तो समर्पण वृत्ती आहे. समर्पण वृत्तीने समर्पण भावनेने जो यज्ञ करतो कारण यज्ञ होई विष्णू तुम्ही विष्णूची उपासना करता यज्ञालाच विष्णू म्हटलंय त्यामुळे समर्पण बुद्धीने जर तुम्ही ते केलं ते कर्म केलं तर तुम्हाला ते कर्मबंधनातून तुम्ही मुक्त होता आणि तुमचं जर तेवढं तपस असेल तेवढं तुमची तपश्चर्या असेल तर तुम्हाला ते जन्म मृत्यूचा फेऱ्यातनं पण तुम्ही
बाहेर येतात. ते जन्ममृत्यूच्या फेऱ्यात तुम्ही अडकत नाही. पुढं श्रोत्रादींद्रिया अनन्ये संयमाग्निषु जुह्वति शब्दादीन विषया अनन्य इंद्रियाग्निषु जुह्वति. इथं आता काय सांगितलं, वेगवेगळ्या प्रकारचे यज्ञ सांगितलेत. जे आपण कर्म करतो वेगवेगळ्या टाईपचे ते यज्ञच असतात असं इथं गीतेमध्ये सांगितलंय. आता हा जो यज्ञ सांगितला आहे हे बऱ्याच वेळा याच्यावरती आपण विवेचन केलेलं आहे, तरी पण सांगतो. दुसरे काही जे योगी असतात ते सर्व इंद्रियांचा संयमरूप अग्नीत होम करतात, आणि दुसरे काही योगी असतात ते शब्दादी विषयांचा इंद्रियरूप अग्नीत होम करतात. म्हणजे याचा अर्थ असा आहे की इंद्रिय आणि विषय, इथं ज्ञानेंद्रिय, श्रोत्र आलं, चक्षु आला, तुमचं नासिका आली, जिव्हा आली, आणि पाचवा त्वचा आली, त्वक. आणि त्याचे विषय आहेत शब्द, रूप, रस, गंध, आणि कुठला शब्द, रूप, रंग, रस आणि गंध. त्यामुळे हे जे 5 विषय आहेत आणि 5 इंद्रिय, ज्ञानेंद्रिय, त्यामुळे हे जे 5 विषय तुम्हाला कर्मा विषयात तुम्हाला प्रवृत्त करतात, वेगवेगळ्या वासनामध्ये प्रवृत्त करतात. ते मी बऱ्याच वेळा उदाहरण देऊन सांगितलेलं आहे. आता मी परत त्याचं उदाहरणं देत नाहीत, पण इथे वेगवेगळे जे विषय आहेत, शब्द तुम्ही चांगले शब्द, बजरंग करणे, मी चांगले शब्द ऐका तर तुम्हाला चांगले ईश्वरात प्रणित किंवा ईश्वराची उपासना जिथं होईल असे शब्द कानावर पडू देत. वाईट शब्द कानावर पडू देऊ नका. चांगलं पहा, चांगलं ऐका, चांगलं पहा. युक्त आहार सांगितलं आहे. तुम्ही तुमची रसना आहे म्हणून तुम्ही वाटेल ते खात राहिला तर तुमचं आरोग्य बिघडून जाणार. त्यामुळे हे सगळे जे विषय भोगी जे शब्द आहे, म्हणजे हे जे शब्दादी विषय, हे जे काय म्हणतात त्याला, शब्दादी विषय, हे जे शब्दादी विषय आहेत म्हणजे शब्द, रूप, रसगंध आणि स्पर्श. आता त्वचा आहे ती स्पर्श, त्यामुळे हा स्पर्श काय सांगायलाच नको, असे कितीतरी उदाहरणं देता येतील. तुम्ही माणूस म्हणजे विषयासक्त होऊन जातो. या जर शब्दांच्या, या विषयांच्या जर मागे लागला तर तो माणूसच राहत नाही. एवढं ते विषय तुम्हाला नको त्या वासनामध्ये गुंतवून टाकतात. आणि इथं काय सांगितलं आहे की तुम्ही हे जे शब्दादी सगळे जे विषय आहेत ते तुम्ही इंद्रियामध्ये त्याचं परिवर्तन करा. म्हणजे इंद्रियांना तुम्ही इकडे तिकडे भरकटायला देऊ नका असं सांगितलं. हे शब्द विषयांना कंट्रोल करा. विषयांना कंट्रोल करा म्हणजे काय, तुम्ही म्हणजे आता ते तुम्हाला सांगितलं, चांगलं ऐका, चांगलं बोला, चांगलं बघा, असे ते मी सांगितलं. त्याचा व्यवहार तर तोच आहे. तुम्ही इंद्रियावरती कंट्रोल आणा. म्हणजे हे जे विषय आहेत त्या विषयांना भरकटवू देऊ नका. विषय दोन्ही प्रकारची कामं करतात, चांगलं पण करतात, वाईट पण करतात. पण जास्ती 80-90% वाईट मार्गाकडे जातात. हे विषय ओढून येतात आणि हे विषय एवढे लंपट असतात, एवढे वाईट असतात की माणूस त्याच्यात भरकटला जातो. तुम्ही इंद्रियांना भरकटावू देऊ नका. आणि इंद्रियांना भरकटावून न देण्याकरता काय सांगितलंय, हे जे सगळे इंद्रिय जे आहेत, हे जे 5 इंद्रिय आहेत, ज्ञानेंद्रिय, त्याला तुम्ही त्यांच्यावरती संयम आणा. संयम अग्नी, त्यांच्यावरती संयम आणणे म्हणजे ते यज्ञ. आणि आता त्याच्यावरती संयम आणणे म्हणजे काय, त्यांना इंद्रियांना भरकटावून न देणे. आता इंद्रिय कशी भरकटतात तुम्ही बघितलंय, त्याच्यात वाटेल तेवढी उदाहरणं आहेत. ते म्हणजे मी परत आता आणि त्याच्यावरती सांगायला नको, पुढे जाऊ. एक मिनिट. हॅलो, हां, मी जरा इथं प्रवचनामध्ये आहे, नंतर करतो. डिचोलीला प्रवचन करतो ना मी. नाही येणार आहे मी. येतो अर्ध्या तासाने येतो. म्हणजे आता अर्ध्या तासात संपेल, मग निघणार इकडं. तर आता हे झालं ज्ञानेंद्रिय. आता पुढचं जे आहे ते सर्वानिंद्रिय कर्माणी,
म्हणा सर्वाणींद्रिय कर्माणी प्राणकर्माणि चापरे आत्मसंयम योगाग्नो जुह्वति ज्ञानदीपिते. म्हणजे इथं सर्व बाकीचे इंद्रिय कर्मेंद्रिय. तर कर्मेंद्रिय म्हणजे कुठली? हात पाय, तुमचं तोंड आलं आणि कुठलं काय काय आलं, हात पाय, नंतर हे उपस्थ आलं आणि जननेंद्रिय आलं, 5 कर्मेंद्रिय. आता ही पण कर्मेंद्रिय फार तुम्ही जर त्याच्यावरती कंट्रोल नाही केला, तुम्ही जर त्याला संयम त्याच्यावरती नाही ठेवला तर ती पण भरकटतात. आता तुम्ही हातपाय ते जर तुम्ही जर चांगल्या कामाला नाही वापरले तर ते कुठं भरकटतात. आता पाय कुठं भरकटतील सांगता येत नाही. तुम्ही जर आता एखादा असं उदाहरण, म्हणजे तुम्हाला एक उदाहरण देतो मी. आता एखादा मुलगा शाळेत जायला पाहिजे, तो शाळेत न जाता त्याच्या शाळेतनं त्याला चिठ्ठी येते, मुख्याध्यापकाची चिठ्ठी येते घरी आईवडिलांना, की ती चिठ्ठीमध्ये लिहिलेलं असतं की मुलगा तुमचा 2-3 दिवस झाले शाळेत येत नाही. तर ते आईवडील त्या मुलगा घरी आल्यानंतर विचारतात, तर का रे तो शाळेत नाही आला नाही तुझ्याबद्दल कंप्लेंट आली आहे? हो नाही, नव्हतंच गेलो मी. आता हा जर मुलगा असं सांगत असेल, 10-12 म्हणजे काय 10व्या ते शिकणारा मुलगा असं जर सांगत असेल तर त्याचे पाय कुठं भरकटत असतील, तुम्हीच विचार करा. त्यामुळे असं हे हातापायांना भरकटू न देणं, हे मी नुसतं एक तुम्हाला साधं उदाहरण सांगितलं. पण अशी उदाहरणं मी माहितीतली आहेत, बघितलेली पण आहेत. मुलं शाळेत न जाता कुठं भलत्याच ठिकाणी जातात, कुठल्या तरी पोरींच्या मागं असतात, त्यांना म्हणजे कॉलेजची पोरं वगैरे, ते कॉलेजमध्ये न जाता दुसरे धंदे करत असतात. तर जसंच एखादा माझाच एक क्लायंट मला सांगतो, परवरीला मॅजेस्टिक हॉटेल आहे, मॅजेस्टिक हॉटेलमध्ये कायम कॅझिनो चालतो. आता हे कोरोना पिरियडमध्ये बंद होईल, पण आता काहीतरी परत सुरू करणार आहेत, 1 तारखेपासून परत सुरू करणार. तर तो पैसेवाला आहे, तो इन्कम टॅक्स रिटर्न किंवा काही कन्सल्टेशन करायला माझ्याकडे येतो. तर तो मला सांगतो की कुठंतरी तो मडगावच्या तिकडे नोकरी करतो आणि संध्याकाळ झाली की तो घरी येतो. तो मला सांगतो की साहब क्या करूं, उधर मेरा गाड़ी का टायर वही दिशा में जाता है, वही दिशा में जाता है म्हणतात. वही दिशा में जाता है म्हणजे काय? तो तुझी इच्छा असल्याशिवाय जाणारच नाही ना. तुला ते म्हणजे एक प्रकारचं व्यसन धरलं आहे. तो त्या मॅजेस्टिकमध्ये जातो, चिकार पैसे घालवतो. कमाई जरी असली तरी कमाई चांगल्या, तुम्ही जर त्याच्याकडे गेलात की असं मी चांगलं काम करतोय, एक देवळाकरता 1 लाख रुपये दे, नाही देणार, शक्यच नाही, देणारच नाही. तिथं मग 100 रुपयाची नोट काढणार. तिकडं हजारांनी पैसे गेले तरी हरकत नाही, आणि घालवतोय. म्हणजे त्याच्यातून त्याला काय समाधान मिळतं त्याचं त्यालाच माहीत. तो ज्या दिवशी एखाद दिवशी मिळवतो, दुसऱ्या दिवशी 10 पटीने घालवतो. म्हणजे आता हे गाडीची चाकं त्याला तिकडे नेतात की ह्याचे पाय आणि हातपाय तिकडे जातात, तुम्हीच विचार करा. त्यामुळे हे सगळं कर्मेंद्रियांना ताब्यात ठेवणं आपल्या हातात असतं, आणि ते ताब्यात ठेवलं तरच आपण काहीतरी चांगल्या मार्गाला लागू शकतो, नाहीतर दुर्गतीला कारण कोण? आपणच असतो. त्यामुळे हे कर्मेंद्रियावरती त्याचा ताबा ठेवणे हे आपल्या हातात आहे. त्याला दुसरा काय करणार? तर सर्वाणींद्रिय कर्माणी, म्हणजे सर्व इंद्रियाची कर्मे आणि प्राणाची कर्मे. आता प्राणावरती कंट्रोल. 5 प्राण आहेत, प्रत्येक 5ही प्राणांची वेगवेगळी कामं आहेत. पण तुम्ही जर प्राणावरती काहीच कंट्रोल केला नाही, मिळेल त्याचा खात सुटला किंवा काही तुम्ही असा झालात, म्हणजे तुमचं नॉर्मल जे शरीर पाहिजे त्याच्या जर 5 पटीने शरीर झालं तर तुमचा प्राणावरती कंट्रोल कसा राहणार? शक्यच नाही. मग त्याला काहीतरी डायबिटीस तरी होतो किंवा हार्ट फेल होतं, अशी पण उदाहरणं आहेत. आमच्यात एक ओळखीचं हल्लीच अगदी महिन्यापूर्वी जस्ट, म्हणजे तो 40 वर्षाचा, असा झाला होता. खाऊन नुसतं काही व्यायाम नाही, काही नाही. त्याला किती वेळा सांगितलं, लोकांनी सांगितलं, आम्ही सांगितलं, कधी खाण्याचं काही ऐकायचं नाही, मिळेल ते आदळायचं. आणि असं करून त्याला हार्ट अटॅक येऊन गेला तो. आणि मग डायबिटीस पण होता.
नाही होणारच. तुमचं जर कंट्रोलच नाही शरीरावरती तर शरीर काय, शरीर सुस्तावलेलं म्हणजे सुस्तावतं सांगायचं नाही. शरीराला सवय होते. तुम्ही जर चांगलं चांगलं खायला लागला, जिभेला तर काय म्हणतात ते चोचले पुरवायला लागलात, वाटेल तसं खायला लागलात, एक दोनदा खायचं सोडून तुम्ही जर 10 वेळा खायला लागलात, खाणार आहेत 10 वेळा खाणार आहेत. सकाळी चहा बरोबर इतकं एवढं असं काहीतरी खातात, परत ब्रेकफास्ट म्हणून, मग जेवण, मग 4 वाजता परत काहीतरी मधल्या वेळेत म्हणून, परत 7 वाजता, परत 10 वाजता, त्याच्यामध्ये सारखं चरत असतात. मग काय होणार, ते शरीराचं होणार काय? त्यामुळे हे जे प्राणायाम किंवा योग जे सांगितले आहे, पतंजली योग, हे नुसतं ऐकतात, टी व्हीवर बघतात, हा काय सुंदर योग चाललाय, स्वतः काहीच करत नाही. हे जर तुम्ही स्वतः काही केलं नाही तर ते शरीरावरती ते तो यज्ञ जो आहे त्याच्याकडे तुम्ही दुर्लक्ष करता. शरीर चांगलं तंदुरुस्त ठेवणे हा पण एक यज्ञच आहे, आणि ते तंदुरुस्त ठेवलं तरच तुम्ही काहीतरी चांगल्या मार्गाला लागू शकता, चांगलं काहीतरी जीवनामध्ये तुम्ही मिळवू शकता. जीवनामध्ये नुसतं पैसे मिळवणं हे ध्येय नसतं. सुख समाधान, चांगली तुमचं शरीर राखणे हे सुद्धा एक यज्ञच आहे, आणि तेच नेमकं तेच सांगितलेलं आहे. पुढं दुसरं इथे बरेच यज्ञ सांगितले. द्रव्य यज्ञ, तपो यज्ञ, योग यज्ञास्तथा परे, स्वाध्याय ज्ञान यज्ञाश्च यतया संशित व्रतः. दुसरे कोणी द्रव्य दानरूप यज्ञ करणारे, कोणी तपोरूप ध्यान करणारे, कोणी योगरूप यज्ञ करणारे, स्वाध्याय रूप वेदाध्ययन रूप यज्ञ करणारे, कोणी ज्ञानरूप शास्त्रार्थ निश्चयरूप यज्ञ करणारे, आणि संशित व्रत म्हणजे यज्ञ व्रते अतिशय तीक्ष्ण केले आहेत असे यती प्रयत्नशील पुरुष. हे म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे यज्ञ सांगितले. स्वाध्याय यज्ञ, द्रव्य यज्ञ, द्रव्य म्हणजे दान धन अर्पण करणे. अगदी काही जण धन अर्पण करतात, पण ते धन अर्पण केल्यानंतर समजा कोणी लाखभर रुपये दिले, तर लाखभर रुपये दिल्यानंतर अगदी निस्वार्थी भावनाने दिले ना, निस्वार्थी भावनाने ज्या संस्थेला तुम्ही दिले त्या संस्थेवरती विश्वास आहे म्हणून दिले ना. मग ती संस्था काय करते, तुम्हाला कशाला पडलं पण नाही, तो लक्ष घेऊन तो विचारणार, अरे ते तू मी पैसे दिले ते तू काय केलं होतं, तुम्ही काय केलं त्याचं, हे एकदा नाही 10 वेळा विचारणार. म्हणजे अविश्वास झाला, म्हणजे तिथं ते काय म्हणतात ते अर्पण बुद्धी नाही, तिथं त्याग नाही. ते जे अर्पण बुद्धी पाहिजे ते नाही आहे तिथं. तो सारखं तुम्ही जर ते विचारायला लागला तर तो देण्यामध्ये ते एक पवित्र जो भाव असतो तो नाही आहे, तो असायला पाहिजे. तर आणि तसं असून जे दान केलं जातं ते खरं दान किंवा तो खरा यज्ञ असतो. तो यज्ञ भावन म्हणजे का अर्पण बुद्धी, तिथं अर्पण बुद्धी पाहिजे. आणि यज्ञ म्हणजे तिथं अपेक्षा असतं का म्हणे, ते मी पैसे दिल्यानंतर ते नेमक्या त्याच कामाला वापरले पाहिजे, किंवा तो काय करतो त्याच्यावरती कायम लक्ष ठेवणे, विचारणे. म्हणजे तुमचा तिथं स्वार्थ आला किंवा तुमच्या तिथं अपेक्षा आल्या, जर तुमच्या अपेक्षा असतील तर तुम्ही ते दिलेच कशाला मग. जरी त्या संस्थेला हवे असले तरी सुद्धा तुम्ही ते मन सोडून द्यायला पाहिजे ना. मनात कुठल्या अपेक्षा ठेवून देता का म्हणे, ते तिथं मग यज्ञ भावना नसते. तुम्ही ते द्रव्य म्हणून इथं ते सांगितलं द्रव्य यज्ञ तपो यज्ञ. तर द्रव्य जेव्हा तुम्ही देता ते यज्ञ भावनेने द्या. यज्ञ भावनेने देणार नसाल तर ते होणारच नाही, तो यज्ञ होणारच नाही. दुसरं सांगितलं आहे स्वाध्याय. स्वाध्याय म्हणजे एखादा चांगला शिकवतो गुरु आहे, गुरु एक समजा त्याच्याकडे 10 विद्यार्थी आहेत, तर तो प्रत्येक विद्यार्थ्याला सांगतो आता तुमचं शिक्षण संपत आलं, आता माझी 10,000 माझी फी आहे ते घेऊन या. आधी काय सांगितलं नाही. आता समजा त्याच्यात 4-5 गरीब विद्यार्थी आहेत, त्यांना खरोखरच द्यायला काय आहे नाही, तर आधीच सांगायला पाहिजे होतं ना. आधीच जर काहीच सांगितलं नाही आणि नंतर सांगितलं मला नाहीतर अंगठा तोडून दे, जर त्याला 10,000 द्यायला होत नाही तर अंगठा तोडून दे 1 लावलं, असं जे वृत्ती असते तिथं मग तो यज्ञाची भावना काय आली तिथं. त्यामुळे जे काय सांगायचं, जे काय तुम्हाला पाहिजे ते मग मला परवडतं किंवा ज्या विद्यार्थ्याला पण तेच देतील, ज्यांना परवडत नाही ते येणार नाही. पण विद्येचं दान असं आहे की हे दिलं तरच वाढतं, जर दिलं नाही तुमच्याचकडे ठेवलं तर ते त्या विद्येचा उपयोग काय.
त्यामुळे तुम्ही योग्य म्हणून सांगितलं योग्य तो मोबदला घ्या, असं नाही की मोबदला अजिबात घेऊ नका, पण दुसऱ्यावरती त्याच्या अपेक्षा ठेवणे, अपेक्षा ठेवून जे काय तुम्ही ते देता त्या द्यायला काय अर्थ उरत नाही, ते यज्ञभावनेने द्यायला पाहिजे, तरच त्याला काही अर्थ. नंतर तिसरं असं कोणी ग्रंथालयाला काहीतरी पुस्तकं देतात किंवा घरातल्या ज्या काय अडगळच्या वस्तू आहेत त्या देऊन टाकतात, पण ते देताना सांगतात की तिथं मग काय म्हणजे अपेक्षा ठेवू नये. मला एवढंच सांगायचं, जे तुम्ही देणार कुठेही काही द्या किंवा जे ते काय तुम्ही कर्म करणार ते यज्ञभावनेने करा. आणि ते नेमकं तेच सांगितलेलं आहे की द्रव्य यज्ञ, स्वाध्याय यज्ञ आणि योग यज्ञ, हे जे असे जे वेगवेगळे यज्ञ सांगितलं आहे तिथं कुठली अपेक्षा न ठेवता दिलं तरच तो यज्ञ होतो, नाहीतर त्या यज्ञाला काही अर्थ नाही. पुढं अपाने जुह्यति प्राणम प्राणे पानम तथा परे प्राणान प्राणगती हृद्वा प्राणायाम परायण. हे पतंजली योग आहे हा. सगळं प्राणावरती कंट्रोल, प्राणाचे वेगळे प्राण दिले, अपान प्राण आणि प्राणावरती कसं कंट्रोल करायचा म्हणजे वेगवेगळे जे सांगितलं आहे, लोम अनुलोम किंवा कपालभाती, हे सगळं याच्यामध्ये आलेलं आहे. याचा अर्थच तो आहे प्राणान पानगती हृद्वा. तुम्ही प्राणावरती अशा तऱ्हेने कंट्रोल करा की प्राणायामामुळे तुम्ही एकदम सुदृढ व्हाल आणि तुमचं तो पण एक प्रकारचा यज्ञच आहे. तुम्ही शरीर तुमचं बेडअप झालं, शरीरावरती काहीच कंट्रोल नसेल आणि तो प्राणायामाने जर त्याचा कंट्रोल आला तर तो आणलात तुम्ही आणि ते शरीर चांगलं ठेवलं तर तुम्हाला ते फायद्याचं आहे आणि तो एक प्रकारचा यज्ञच आहे. ते शरीर कोणी दिलं आहे? शरीर देवानेच दिलं आहे आणि त्याची निगा राखणं तुमचं काम आहे. तेवढं जर तुम्ही करू शकत नाही तर देव आपल्या लोकांना हात लावून घेणार, कशाला याला निर्माण केलं म्हणणार. तो देवाने निर्माण केला आणि तुम्ही तेवढं जर करू शकत नाही तर तुमचा जन्माला येऊन तुम्ही फुकट ना. त्यामुळे प्राणावरती कंट्रोल ठेवणे हे सुद्धा एक प्रकारचं यज्ञच आहे आणि तो केलं पाहिजे. त्यामुळे सकाळी उठून प्राणायाम करणे किंवा काहीच नाही तर निदान 1-2-3 किलोमीटर चालून येणे किंवा दीर्घ श्वास करून घेणे, यम नियम सगळे जे सांगितले आहेत, अष्ट सिद्धी सांगितले आहेत, त्या सगळ्या शट जमेल तर करणे, जेवढं जमेल तसं करायचं. पण शक्यतो थोडं तरी केलं पाहिजे. सांगायचं म्हणजे काय, थोडं तरी केलं पाहिजे. असे बरेच प्राणायाम सांगितले आहेत. पतंजली जर तुम्ही बघाल, आता रामदेवाचं नुसतं टी व्हीवरती बघाल तर तुम्हाला कळेल काय काय सांगितलं आहे. ते काय तेवढे उपजप करायची गरज नाही, पण एक थोडं तरी करा, कारण हे शरीर जे दिलं आहे ते चांगलं सुदृढ स्थितीत ठेवणं हे तुमचं कर्तव्य आहे आणि तरच ते तुम्ही पुढं काहीतरी त्याचं काहीतरी करू शकाल, चांगलं करू शकाल. आणि त्यामुळे तो एक शरीर चांगल्या स्थितीत ठेवणं हा एक प्रकारचं यज्ञच आहे असं सांगितलं. पुढे आता हे प्राण झालं, बाकी सगळं झालं, काय तुमचं कर्मेंद्रिय झाली, ज्ञानेंद्रिय झाली. आता आहारावरती आहे. हे शेवटचा श्लोक येतो आणि संपवतो. अपरे नियता आहारा अपरे नियता आहारा प्राणान प्राणेषु जुह्यति प्राणान् प्राणेषु जयति सर्वेप्येते यज्ञविदो सर्वेप्येते यज्ञविदो यज्ञक्षपितकल्मषाः. शपितकल्मषाः. दुसरे कित्येक आहार नियमन करणारे प्राणांचा प्राणामध्ये धावण करतात आणि हे सर्वच जण यज्ञ करून जाणणारे आणि यज्ञाने आपल्या पापाचा क्षय करून घेणारे होत. म्हणजे याचा अर्थ असा आहे की नियत आहारा, अपरे नियत आहारा, नियत आहारा किंवा युक्त आहार किंवा चांगला आहार आणि तो सीमित मिळेल तसं खात सुटायचं, ह्याला नियत आहार म्हणत नाहीत. असं बऱ्याच लोकांची याची सवय असते, मिळेल ते खात राहायचं. म्हणजे तोंडाला आवडतं म्हणून वाटेल जर तुम्ही वाटेल ते खात राहिला. आणि आता तुम्ही जर बघा असे वेगवेगळे आजार आले की ते आहाराने तुमचं जास्तीच्या लोकांचं जे आरोग्य बिघडतं आहे आहाराने बिघडतं. माझं तर स्पष्ट मत आहे, तुम्ही जर आहारावरती कंट्रोल केला तर तुमचं आरोग्य चांगलं राहतं. आणि तेच नेमकं सांगितलेलं आहे. जर तुम्ही वाटेल तसं, आणि ॲक्च्युली असं सांगितलं आहे, आपलं आयुर्वेदात पण सांगितलं आहे की तुम्हाला तुमचा भोग आहे, किती भोग आहे, समजा 1 ताटभर तुम्ही जेवाल तर पाऊण ताटच जेवा, पाऊण ताटच जेवा असं सांगितलं आहे. थोडी भूक ठेवूनच जेवायला पाहिजे. तुम्ही भूक ठेवून आम्ही तर भूक डबल जेवतो.
अर्धा एक ताटभर वाढलेलं असेल तर आपण परत परत वाढ, अजून भात, एवढा भात, अजून भात. काय म्हणजे ते खात सुटतात, त्याला काय अर्थच नाही. वर्णन करावं तेवढं थोडं आहे. आणि कुठं लग्न म्हणजे म्हणून मुद्दाम बघा, जे असं लग्न म्हणजे बरं मी बघितलंय, असं वाटेल तसं खातात आणि मग घरी जाऊन असं एवढं 2-2, 3-3, 4 तास उठत पण नाहीत. याने काय होणार आहे? म्हणजे याचं सगळं तुम्ही तुमचाच स्वतःचा नाश करून घेता त्याच्यात. कारण आहार जो सांगितला आहे हा तुमचं शरीर जे आहे ते चांगल्या रीतीने राहावं. चांगलं, आता लहान मुलगा असेल तर त्याचं शरीर वाढ व्हायला पाहिजे. आणि मोठा आमच्या जगा माणूस असेल तर शरीर आहे ते मेंटेन केलं पाहिजे. तेवढंच खायचं. जेवढ्याने आपलं शरीर मेंटेन होईल, जेवढ्याने आपलं शरीराला जेवढं आवश्यक आहे तेवढंच खावं. पण लहान मुलाने सुद्धा वाटेल तर खाऊ नये. त्याला जेवढं पोषक जेवढं पाहिजे तेवढंच त्यांनी खावं. आणि तेच नेमकं इथं सांगितलं आहे. आणि तोच यज्ञ, हा आहार यज्ञ. मला वाटते मी आता संपवतो. पुढचं उद्या मी संपेन. 4था अध्याय संपेल उद्या असं वाटतंय. किती 11 श्लोक आहेत. उद्या संपवतो. अजून एक अभंग म्हणणार. हा काय म्हणतो आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषो निमज द्यावे पसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे जडो, मैत्र जीवाचे. दुरिताचे तिमिर जाओ, विश्वस्वधर्म सूर्ये पाहो. जो जे वांछील तो ते लाहो, प्राणिजात वर्षत सकळ मंगळी. ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनवरत भूमंडळी. भेट तू भूता, चला कल्पतरूंचे आरव. चेतना चिंतामणीचे गाव, बोलते जे अर्णव. पियुषाचे चंद्रमे जे लांछन, मार्तंड जे तापहीन. ते सर्वाही सदा सज्जन, सोय रे हो तू. किंबहुना सर्वसुखी, पूर्ण होनी तिही लोकी. भजिजो आदि पुरुखी, अखंडित. आणि ग्रंथोपजीविये, विशेषी लोकीये. दृष्टादृष्ट विजये, हो आवे जी. येथ म्हणे श्री विश्वेश्वराव, हा होईल दान पसाओ.
येणे वरे ज्ञानदेव सुखिया झाला. ॐ पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ॐ शान्तिः शान्तिः